हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवान वाच युद्धनो देहि राजेंद्र हरिमन्यसे युद्धातून वयं प्राप्त राजन्यान्नकांक्षिणः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपालकृष्ण, अर्जुन आणि भीम हे जरासंधाच्या घरी पोहोचले ब्राह्मणाच्या वेशामध्ये. आणि भगवान म्हणतात, हे जरासंधा, आम्ही ब्राह्मण आहोत पण अन्नकांक्षी ब्राह्मण नाही. युद्धनो देहि राजेंद्र, तुला जर द्यायचं झालं तर आम्हाला युद्ध दे. आणि आतापर्यंत अनेक लोकांनी ब्राह्मणाचा सत्कारच केलेला आहे, ब्राह्मणाला दानच दिलेलं आहे. मग शिबी असो, बली असो, या सर्वांनी ब्राह्मणासाठी आपलं अर्पण केलेलं आहे. जरासंध म्हणतो, अरे मी सुद्धा ब्राह्मणासाठी माझं शिर द्यायला तयार आहे. आणि मग श्रीकृष्ण ओळख करून देतात, हा अर्जुन आहे, हा भीम आहे वृकोदर, आणि मी कृष्ण आहे. असं म्हटल्याबरोबर जरासंध म्हणतो, मी ओळखलं तुला, तू तर पळपुटे आहेस, काळा आहेस, तुझ्याबरोबर मी युद्ध नाही करणार. आणि अर्जुन हा तर माझ्याबरोबर टिकूच शकत नाही, फक्त भीम माझ्यासोबत टिकू शकतो. भीम आणि मी यांचं युद्ध होईल. याप्रमाणे अर्जुनोनो भवेत योद्धा. आणि मग दोघं जण गावाच्या बाहेर गेले. सगळ्या गावातल्या लोकांना कळलं जरासंध आहोत. ताट बाजूला ठेवलं, त्याने जेवण बाजूला ठेवलं आणि हातामध्ये गदा घेतली. भीमाला एक गदा दिली, आपण एक गदा घेतली. एवढी जडचे जड गदा, आणि दोघांनी एवढ्या ताकदीने ती उचलली. अहो, दोघांचे बळ किती होतं? 10,000 हत्तीचं बळ दोघांनाही होतं. आणि एकमेकांच्या वरती प्रहार करू लागले. अहो, प्रहार काही साधा होता का? वज्र निष्पेष निष्ठुरम, अत्यंत वज्राप्राय अशा प्रकारचा प्रहार. जगनुतुर वज्रकल्पाभ्याम गदाभ्याम रण दुर्मदौ. ठो 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 ठो, गदेवर गदा आपटू लागली. कधी बाहूवर मारतात, कधी पाठीवर मारतात, कधी पायावर मारतात, कधी डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करतात. आणि मंडलानी विचित्राणी एक गर्र फिरायचं की बरोबर मार बसलाच पाहिजे, अशा पद्धतीने चक्रांकित फिरता फिरता जणू काही असं वाटू लागलं की हे दोघं जण म्हणजे नट आहेत, नट. आणि रंगमंचावर एक नटांचं युद्ध चाललेलं आहे. इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने युद्ध चाललेलं होतं. त्यांनी वर्णन केलंय, चरतो शुभे युद्धम नटयोरिव रंगिणो हो. जणू काही रंगमंचावर एखादा नट असावा त्याप्रमाणे. ततश्चटचटा शब्दो, आणि ठो 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 ठो, नुसत्या गदेवर गदा एवढ्या आपटू लागल्या की त्या ताकदीने गदा तुटून गेल्या. बलिष्ठ होते दोघं जण. आणि दंतयोरिव दंतिनो हो, असं वाटू लागलं की एक हत्ती दुसऱ्या हत्तीवरती चालून आलाय आणि दोघे एकमेकांच्या वरती आक्रमण करू लागलेत. हत्तीसारखी ताकद. आणि याप्रमाणे करता 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 गरगर गरगर फिरतात काय, आकाशात उडी मारतात काय, खाली येतात काय, बाजूला जातात काय, मागं जातात काय, आणि डोक्यावर गदा मारण्याचा प्रयत्न. कारण डोकं एकदा भंग झालं म्हणजे झालं. पण बाहूवर गदा लागू लागली, त्याचप्रमाणे पायाखाली लागू लागली, घोट्याला लागू लागली, पाठीला लागू लागली. पण त्यांच्या अंगाच्या ताकदीमुळे गदा फुटल्या, गदा तुटल्या. चूर्णी भवत तुर्पेत्य, शेवटी गदा फुटून तुटून गेल्या. दुसरी गदा घेतली, त्याही फुटल्या. सगळ्या गदा फुटल्या. आणि मग मात्र दोघांनी एकमेकांच्या वरती मुष्टी प्रहार करायला सुरुवात केली. सगळ्या गदा संपल्या. म्हणजे आता मुठीने युद्ध करा. इतयो प्रहतयोर गदयोर नृवीरो, आणि रागाने एकमेकांच्या वरती मारायचं, मार द्यायचा. पण जोपर्यंत युद्ध आहे तोपर्यंत संघर्ष. एकदा युद्ध संपलं, संध्याकाळ झाली की दोघांनी प्रेमाने बोलायचं, जेवण वगैरे करायचं, एकत्र यायचं. शिबिर त्या ठिकाणी बाजूला त्यांनी स्वतःच शिबिर केलेलं होतं, तिथं थांबायचं. आणि रात्रीच्या वेळेला
कोणाचाही संघर्ष नाही, कोणाचाही द्वेष नाही. दिवसा मात्र सकाळ उजाडली की युद्ध सुरू. याप्रमाणे करता 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 27 दिवस झाले. आणि मग मात्र एके दिवशी रात्री भीम थकून आला, भागून आला आणि कृष्ण आणि अर्जुनाला म्हटला, कृष्ण म्हणले, काय रे, अहो मला इथं बळी द्यायला आणले का? म्हणजे काय बोलतोस म्हणे तू? अहो माझं बळी द्यायचं आहे का तुम्हाला? मग तसं असतं तर सांगायचं की भीमा तुझा बळी देण्यासाठी मी आणलंय. कृष्ण म्हणले, असं नको बोलू. म्हणले, काय झालं? अहो काय ताकद आहे म्हणे त्याची, आणि मी एवढी गदा मारतो, एवढे मुष्टी प्रहार करतो, पण तो मला ऐकत नाही. आणि असं वाटायला लागलं की आता माझं मरण इथंच आहे. असं ऐकल्याबरोबर कृष्णाने आपल्या जवळचं तेज त्याच्यामध्ये ओतलं, असं वर्णन केलेलं आहे. कृष्णाने आपली शक्ती त्याच्यामध्ये ओतली. त्याने वर्णन केलंय की भगवंताने आपली शक्ती तेजसा चिंतयत धरीही, भगवंताने आपली शक्ती त्यात ओतली, अर्थात प्रेरणा दिली. अहो असं नको म्हणून भीमा, अरे तू तर मोठा शक्तिवान आहेस, तू बरोबर त्याला ठार मारशील. फक्त तुझं चुकतं कुठं, तू माझ्याकडे पाहत नाहीस. कृष्ण आणि अर्जुन तिथे कोपऱ्यात उभे. म्हणजे तुझ्याकडे कसं पाहायचं? तुमच्याकडे पाहिलं तर एखादी गदा डोक्यात बसल, मी छिन्न भिन्न होईल. तसं नाही, म्हणले थोडं माझ्याकडे पहा. बरं म्हणजे आज पाहतो. म्हणजे दोघांचं युद्ध मुष्टी प्रहार सुरू झाला. करता 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 याच्या छातीत त्यांनी मूठ मारली आणि तो पलीकडं जाईपर्यंत त्यांनी कृष्णाकडे पाहिलं. कृष्णाने हातात एक काडी घेतली आणि अशी फाडली. तेवढ्यात तो जरासंध आल्याबरोबर तेवढंच अर्धवट पाहिलं. पुन्हा समोर आला ना तो. आल्याबरोबर पुन्हा त्याला पकडलं, त्याला खाली पाडलं आणि त्याला फाडलं. एक पायावरती पाय दिला, दुसरा पाय हाताने घेतला आणि टार 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 फाडून दोन्ही बाजूला टाकून दिलं. बस कृष्णा जिंकलो म्हणेपर्यंत तो पुन्हा जुळला. भीमा ये युद्धाला. कशाचं जिंकलास तू? असं म्हणल्याबरोबर भीमाची सगळी शक्ती गेली, हातप्राय झाला. म्हणलं आता काही खरं नाही. पुन्हा संध्याकाळी कृष्णाला म्हणलं, काय कृष्णा, हे तुम्ही जे सांगितलं उपयोग नाही झाला. कृष्ण म्हणले, अरे तू पूर्ण पाहिलंच नाहीस, अर्धवट पाहिलं. म्हणजे काय? आज पुन्हा पहा. पुन्हा याचप्रमाणे त्याला मुष्टी प्रहार मारल्याबरोबर त्याला खाली पाडलं आणि कृष्णाकडे पाहता क्षणीच कृष्णाने काडी पुन्हा घेतली, पुन्हा फाडली आणि एक बाजू इकडं आणि दुसरी बाजू तिकडं. हे टाकल्याबरोबर हा 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 म्हणलं, असं आहे का? पुन्हा युद्ध करता 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 त्याला खाली पाडलं. त्याचा पायावरती आपला स्वतःचा पाय दिला. गृहीत्वा पादयो शत्रुं पातयामास भूतले, एकं पादं पदाक्रम्य, एका पायावर पाय दिला आणि दुसरा पाय आपल्या दोन्ही हाताने घेतला आणि टरटर टरटर पुन्हा फाडलं. यामध्ये एक डोळा, एक कान, एक पाय, एक हात, एक वृषण, याप्रमाणे सगळे अवयव एक 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 आणि एक बाजू इकडं आणि दुसरी बाजू तिकडं टाकली. गुदता पातयामास शाखामिव महागजाः, एखाद्या हत्तीनं मोठ्याचं मोठं झाड पाडावं त्याप्रमाणे भीमानी त्याला पाडलं. आणि हे पाहिल्याबरोबर सगळीकडे हाहाकार झाला. सगळ्या आकाशातून देवानी पुष्पवर्षाव केला. सगळे नगरातले लोक पाहायला आलेले होते आणि आता मात्र तो जुळला नाही. भीमाला भीती वाटायली, जुळतो का काय, पण आता मात्र तो जुळला नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलं. हा जेव्हा जन्माला आला तेव्हा 2 भाग जन्माला आले, परंतु मग त्याच्या आईनं त्याला उकिरड्यावर टाकलं. तेव्हा जरा नावाच्या एका राक्षसीनं त्याला जुळवलं. जरया संधीते येणं, जरेने त्याला जुळवलं म्हणून त्याचं नाव जरासंध असं पडलं. याप्रमाणे हा जरासंध जुळला गेला आणि एके दिवशी तो असा या उकिरड्यावर उभा होता. राजाला पुत्र नाही, आता खरा पुत्र हाच, पण राजाला पुत्र नाही म्हणून राजाने एका हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिली आणि ही माळ हत्ती ज्याच्या गळ्यात घालील तो राजा. सगळ्यांनी आपापले पोरं उभं केले. उभा राहा दारात, उभा राहा दारात, तुझ्या गळ्यात माळ पडल. पण हा लांब उभा राहिला होता एका उकिरड्यावर गावाच्या बाहेर. हत्ती सगळीकडे फिरला आणि गावाच्या बाहेर गेला. लोक म्हणले, गावाच्या बाहेर काय होईल? आणि याच्या गळ्यात माळ घातली. हा खरा पुत्र होता. हत्तीला सगळं कळतं म्हणे, संवेदनाक्षम असतो. यश लक्षण सर्व भावेषु उत्तमश्चोत्तमोत्तमः, असं हत्तीचं वर्णन आपल्या पालकाख्यान नावाच्या हत्तीवरच्या ग्रंथात केलेलं आहे. मारुती चित्तमपल्लींनी मला हे सांगितलं. प्राणीतज्ञ होते ते, वारले. तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासात मी काही दिवस होतो, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की हत्तीला एक वेगळी बुद्धी असते.
आपल्यापेक्षा सूक्ष्म तीक्ष्ण बुद्धी असते आणि त्याला संवेदनाशीलता असल्यामुळं त्याला कळतं. आणि म्हणून उत्तमोच्चोत्तमोत्तम हा सगळ्या उत्तमापेक्षा उत्तम आहे म्हणे. असो, याप्रमाणे हत्तीचं जे संवेदनशीलता, सिक्स सेन्स म्हणतात त्याला, हा सिक्स सेन्स हत्तीला असतो. याप्रमाणे हा राजा झाला. आणि मग मात्र पण जरासंध हा दुष्ट निघाला. त्यांनी 20,000 राजांना कोंडवाड्यामध्ये टाकलं होतं. भगवंतांनी ताबडतोब त्याच्या मुलाला बोलावलं आणि सहदेवाला सांगितलं, सहदेवा, हे राज्य तुमचं, आता तुम्ही निष्ठेने राज्य करा, ते राजे सोडवा. सगळ्या राजांना कोंडवाड्यातून सोडवलं, त्या किल्ल्यामधून सोडवलं. सगळे राजे आले, हात जोडले, नमस्कार केला. त्याप्रमाणे सहदेवाने नमस्कार केला आणि सगळे राजे बोलू लागले, देवा, तुम्ही आम्हाला या ठिकाणी दुःखातून सोडवलं, नाहीतर आज या जरासंधाच्या हाताने आमचा मृत्यूच होता. सदरक्षण आणि खलनिग्रह जाणचार्य, तुम्ही खरोखर सदरक्षण आणि खलनिग्रहासाठी अवतार धारण केलेला आहे. या ठिकाणी राजाने जी प्रार्थना केली तीच आपण रोज म्हणतो, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ही जी आर्तपणाने केलेली त्यांनी प्रार्थना आहे, हे कृष्णा वासुदेवा, तुम्हाला नमस्कार असो, तुम्ही क्लेशाचं नाही निरसन करणारे आहात. प्रणत क्लेशनाशाय, जो तुम्हाला शरण येतो त्याचे क्लेश तुम्ही नाहीसे करतात, तुम्हाला नमस्कार असो. आणि मग भगवंतांनी सगळ्या राजांना सांगितलं की तुम्हाला तुमचं राज्य करायचंय, पण कसं करा. त्यांनी सांगितलंय, आधी जनतेची काळजी घ्या आणि मग जनतेचे सुख दुःख जाणून घ्या आणि मग योग्य पद्धतीने राज्य करा. कारण राज्य करणं हे राजाचं कर्तव्य आहे, परंतु राजाने जनतेची काळजी केली पाहिजे, जनता याचं मन सांभाळलं पाहिजे, तरच तो खरा राजा. प्राप्तंचं हे म्हणतो मच्चित ताबेचं, आणि माझ्याशी एकरूप होऊन तुम्ही राहा, भक्ती कायम ठेवा. माम यजंतो भरेयुक्ता प्रजा धर्मेण रक्षत, तुम्ही प्रजेचं धर्माने पालन करा. आणि भवंत येतद विज्ञाय देहात्मदे म्हणवंतवत, हा देह जनतेच्या कार्यासाठी तुम्ही व्यतीत करा. याप्रमाणे उदासीनपणाने केवळ ज्याला आज आपण म्हणतो की विश्वस्त, जसा विश्वस्त असतो तसा राजा विश्वस्त असला पाहिजे. तो त्याने उपभोग घेता कामा नये. उदासीनाच देहाता बातमा रामा धृतव्रता, हा अशा प्रमाणे सांगितलं. आणि मग सगळ्या राजांनी भगवंताला वस्त्रार्पण वगैरे केले. तसेच सहदेवाने सुद्धा भगवंताचं पूजन केलं. आणि मग भगवान म्हणाले, आता आपण युधिष्ठिराच्या यज्ञासाठी सगळ्या राजांना घेऊन चला. 20,000 राजे आणि सहदेवासह सगळेजण रथात बसले. त्या ठिकाणी भगवान भीम आणि पार्थ हे तिघही जरासंध घातयित्वा भीमसेनेने केशवा आणि आले या युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या तिथे आल्याबरोबर सगळ्यांनी भगवंताचं स्वागत केलं. वा वा वा, एवढा मोठा जरासंध आज मारला, सोपी गोष्ट नाहीये. अभिवंद्याथ राजानं भीमा अर्जुन जनार्दना, हा सगळ्यांनी भीम, अर्जुन आणि जनार्दन या सर्वांचं स्वागत केलं. आणि शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, याप्रमाणे युधिष्ठिरा अत्यानंद झाला. आणि न हे कशा द्वितीयस्य ब्रह्मण परमात्मना, ते म्हणतात, कर्मभीर वर्धते तेजो रसतेचे यथारवे हे, रसतेचे यथारवे हे. सहज बोलता बोलता कसं विज्ञान सांगतात भागवतकार. सूर्य उगवताना जो त्याचा प्रकाश असतो तेवढाच दुपारच्या वेळेला असतो आणि तेवढ्याच संध्याकाळच्या वेळेला असतो. असं नाही की संध्याकाळी प्रकाश कमी असतो, सकाळी कमी असतो आपण पाहतो म्हणून. रसतेचे यथारवे हे, आपल्याला तसं दिसतं, पण सूर्याचा प्रकाश कधीच कमी होत नाही, तसा भगवंताचा प्रकाश कधीच कमी होत नाही. भगवंत कोणत्याही रूपात येऊ, हा भगवंताचं वैभव तेवढंच आहे. कर्मभीर वर्धते तेजो रसतेचे यथारवे हे. याप्रमाणे आपल्या भगवंताची स्तुती केल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, मग सगळे त्या ठिकाणी युधिष्ठिराच्या यज्ञासाठी कितीतरी लोक जमा झाले. अहो, यावेळेला द्वैपायन आले, म्हणजे व्यास आले, भरद्वाज आले, सुमंतू, गौतम, असित, वसिष्ठ, चवन, कण्व, मैत्रेय, कव, त्रित, विश्वामित्र, वामदेव, सुमती, जैमिनी, क्रतू, पैल, पराशर, गर्ग, वैशंपायन, कश्यप, धौम्य, राम म्हणजे परशुराम, भार्गवराम, त्यानंतर आसुरी,
दितिहोत्र आसुरी हा धन्वंतरीचा शिष्य आहे आसुरी. त्यानंतर दितिहोत्र आला, मधुच्छंद विश्वामित्राचे हे पुत्र. त्यानंतर कृतव्रण आले, हे सगळे द्रोण आले, भीष्म आले, धृतराष्ट्र आले, विदुर आला. त्याचप्रमाणे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, राजे, महाराजे, त्याचप्रमाणे देव, वरुण, इंद्र, चंद्र, कुबेर, सगळे सिद्ध, गंधर्व, विद्याधर, सगळ्या बाबा 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 पूर्ण राजसभा गच्च भरली. सगळे येऊ लागले, सगळ्यांचं स्वागत करतायत, सगळ्यांना आपल्या आसनावर बसवतायत. राजसूयेन विधिवत. आता राजसूय यज्ञाला सुरुवात करायची म्हटल्यावर यांनी सोन्याचा नांगर केला. सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली आणि नंतर याप्रमाणे सर्व प्रकारच्या सिद्धता केली. ब्राह्मणांनी सर्व पूजा, हे सगळ्याला योग्य आहे. भगवंताचीच अग्रपूजा फक्त कृष्णाची झाली पाहिजे, कारण कृष्ण हे सर्व भूतात्मा आहेत. त्याचप्रमाणे सर्व शक्तिमान आहेत. तसंच सर्व प्रकारच्या शक्तींनी युक्त आणि सगळ्या सामर्थ्यांनी युक्त आहेत. आज वैभव कृष्णाकडे, ज्ञान कृष्णाकडे, मोठेपणा कृष्णाकडे, त्याचप्रमाणे पराक्रम कृष्णाकडे. त्यांच्यासारखे पराक्रमी, ज्ञानी, मोठे कोणीच नाहीत. तत्पादावनींचा शिरसा लोक पावनी. ज्याच्या पुढे इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर हे सगळे नतमस्तक होतात. अशा कृष्णाचीच फक्त इत्थम सभाजितम वीक्ष सर्वे प्रांजली जनाः नमो जयति नेमसुनी पुष्पवृष्टयः. असं म्हणल्याबरोबर सगळेजण म्हणले वा वा वा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग राजाने, युधिष्ठिराने हातामध्ये मोठं पात्र आणलं, सोन्याचं पात्र आणलं. त्यामध्ये पूजेचं सगळं साहित्य होतं. वस्त्र, अलंकार, दाग दागिने, सगळं काही, गंध, पुष्प सगळं होतं. बासोबे, पीत, कौशैर, पितांबर अशा प्रकारचा होता आणि रेशमी वस्त्र होते. तसंच त्याचप्रमाणे हे सगळं पूजेचं साहित्य आणलं आणि समोर आले. समोर आल्याबरोबर हार, तुरे सगळे घेऊन आले. आकाशातून पुष्पवर्षाव झाला आणि आता कृष्णाची पूजा करायची. सगळ्यांनी होकार दिला होता, सगळ्यांनी माला डोलवलेल्या होत्या. तेवढ्यात इत्थम निशम्य दमघोष सुत पेठा, एवढ्यात दमघोष सुत असलेला शिशुपाल आपल्या स्थानावरून उठला आणि म्हणायला लागला, काय हो म्हणले, तुम्ही सगळे होकार देता, नुसत्या माना डोलवता, तुम्हाला या कृष्णामध्ये काय दिसलं, काय मोठेपणा दिसला? अहो या ठिकाणी कितीतरी मोठमोठे लोक आहेत. प्रत्यक्ष व्यास आहेत, त्याचप्रमाणे व्यासांचे वडील आहेत, ते आलेले आहेत, राम आहेत, तसेच विश्वामित्र आहेत, च्यवन आहेत. अहो कोण कोण या ठिकाणी आले नाहीत. सगळे वृद्ध आहेत, मोठमोठे वृद्ध आहेत, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध या ठिकाणी आलेले आहेत. आणि कृष्णामध्ये काय दिसलं तुम्हाला? तपो विद्या व्रतधरान, ज्यांनी तप केलेत, व्रत केलेत, विद्या प्राप्त केलेली आहे, असे कितीतरी राजर्षी, देवर्षी, महर्षी, तपस्वी या ठिकाणी. आणि या ठिकाणी सगळे उपस्थित असताना तुम्ही भगवंत कृष्णाला मोठेपणा का देता? अहो या ठिकाणी कितीतरी लोक आलेले आहेत, ज्या लोकांच्याकडे बघून आपण नमस्कार करावा त्यांना. त्यांचे हजारो पातक नष्ट करणारे हे लोक आहेत. वशिष्ठ काय, च्यवन काय, कण्व काय, मैत्रेय काय, भरद्वाज काय, द्वैपायन, सुमंतू आहे, गौतम आहे, त्याचप्रमाणे पैल आहे, गर्ग आहे. गर्ग याचे तर गुरु आहेत गर्ग कृष्णाचे. आणि मग तुम्ही या सगळ्यांना सोडून कृष्णाची काय मोठी पूजा करता, कृष्णाला काय महत्व देता? अहो तुम्हाला काय वाटतं, हा कृष्ण सगळ्यापासून बाजूला गेलेला आहे. याला सर्वांनी धर्माच्या बाहेर टाकलेलं आहे, धर्म बहिष्कृत आहे. याला कोणी गावात घेत नाही, म्हणून यांनी समुद्रामध्ये आपली नगरी स्थापन केली. त्याला गावातून हाकलून दिलेलं आहे, असं जो अर्थ आहे. त्यांनी म्हटलं याला गावातून निष्कासित केलं, हाकलून दिलं, आणि म्हणून याने समुद्रामध्ये आपली नगरी स्थापन केली. म्हणून कृष्ण हा ज्ञानी नाहीये, कृष्ण हा अत्यंत अज्ञानी आहे. एवढंच नव्हे, गवळ्याचं पोरग येते, गाईच्या मागून गुराच्या माग फिरण्याशिवाय त्याला दुसरं काही येत नाही. सर्व श्रमा वर्णाश्रम कुलोपेता. हा कुणी म्हणती नंदाचा, कुणी म्हणती वसुदेवाचा, याच्या आईबापाचा पत्ता नाही. हा देवकीचा आहे का यशोदेचा आहे कोणालाच माहित नाही. ज्याचा आईचा पत्ता नाही, बापाचा पत्ता नाही, कुळाचा पत्ता नाही, गोत्राचा पत्ता नाही, आणि सर्व धर्म बहिष्कृत. हा स्वैर आहेत. अहो कधी दारू काय पितात, बायकांबरोबर काय खेळतात, आणि गुणैरहीन,
काय काय गुण तुम्ही पाहिले हो म्हणले याच्यामध्ये, या सगळ्यामध्ये दुसरे अर्थ आहेत. गुणहीना बरोबर आहे, देव निर्गुण निराकार निर्विकार आहे, कोणताच गुण त्याच्यामध्ये नाही. यथा काक पुरोडासन सपर्याम कथम रहती. अहो एखाद्या या यज्ञामध्ये आपण आहुती टाकायच्या ऐवजी पुरोडास तयार केलेला तो अग्नीमध्ये टाकायच्या ऐवजी जर कावळ्याने खाल्ला तर जसा अपवित्र होईल तसा तुम्ही आज जर याची पूजा केली तर सगळा यज्ञ अपवित्र होईल. यथा काक पुरोडासम सपर्याम कथम रहती. आणि याला पूजा करणं काय योग्य आहे याची. स्वैरवर्ती गुणरहीना जयातीर्नशाही कुलम. अहो जयातीचा शाप झाला यांच्या कुळाला, यामुळं यांना टोप नाही, किरीट नाही, कुंडल नाहीत, यांना कोणत्या प्रकारचं आसन नाही, नृपासन नाही, छत्र नाही, चामर नाही. आणि वृथापान रतम, दारू पिणारे, काही खातात काही पितात, त्यामुळं सपर्याम कथम रहती. तेव्हा हा पूजेला कसा योग्य असू शकतो. ब्रह्मर्षी सेवितान देशान समुद्रम दुर्गम आश्रित. समुद्रामध्ये जाऊन राहिला, ज्याला गावात कोणी ठेवलं नाही, घाबरतोय हा, सगळ्यात युद्धामध्ये पळून जाणारा हा आहे. अहो किती वेळेला जरासंध आला आणि जरासंधाच्या युद्धात हा पळून गेले. एवमा आदिन्य भद्राणी, याप्रमाणे. आणि हे ऐकत असताना सगळी सभा तटस्थ झाली. काय बोलतोय म्हणले हा शिशुपाल. आणि कृष्ण ऐकून घेत आहेत. निंदा भगवत शृण्वन, कृष्णाची निंदा ऐकता क्षणीच मत्स्य, त्याप्रमाणे कैकय, सृंजय, पांडुसूत सगळे पांडव एकदम चिडले. या ठिकाणी धनुष्यबाण घेतला अर्जुनाने, त्या भीमाने हातामध्ये गदा घेतली आणि म्हणाले कृष्णा सांगा, मी आत्ताच्या त्याला ठार मारतो. कृष्ण म्हणले थांबा, कुणी मारायचं नाही. उदा हातामध्ये धनुष्यबाण घेतलं, कुणी गदा घेतली, कुणी त्रिशूल घेतला, कुणी खड्ग घेतलं आणि शिशुपाल जिघाम सभा, शिशुपालाला आत्ताच्या आत्ता ठार करतो म्हणजे तुम्ही फक्त आज्ञा द्या. कृष्ण म्हणले थांबा थांबा थोडं थांबा. शिरक्षुरांत चक्रेण. आणि मग कृष्ण फक्त 1 2 3 4 5 6 असे अपराध मोजत होते. अपराध लोक म्हणजे काय करू लागले म्हणले, काय पर्वता म्हणायला लागले का, पाडे म्हणायला लागले का, लहानपणी म्हणले नाही. 99 अपराध झाले आणि 100वा अपराध झाल्याबरोबर श्रीकृष्णाने हातामध्ये चक्र घेतलं, ताबडतोब याचा शिरच्छेद केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताने हातात शस्त्र घेता क्षणी चक्राने शिरक्षुरांत चक्रेण जहारापत तो रिपोह, ताबडतोब शिरच्छेद केला. शिरच्छेद केल्याबरोबर त्याची ज्योती भगवंतामध्ये एक रूप झाली. सगळीकडे हाहाकार झाला. म्हणजे असं का झालं, याची ज्योती भगवंतामध्ये का एक रूप झाली आणि भगवंताने 100 अपराध होईपर्यंत का थांबले. त्याने कारण सांगितलं. हा जेव्हा जन्माला आला, हा याच्या आत्याचा मुलगा, हा जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला 3 डोळे होते. आणि त्यावेळेला नारद आले. नारद आल्यानंतर नारदाने पाहिलं, अरे 3 डोळे कसे काय. आणि मग नारदाने सांगितलं, हे पा याला याचे 2 डोळे, एक डोळा जो कपाळावर आलेला आहे तो ज्याच्या मांडीवर तू देशील आणि ज्याच्या मांडीवर दिल्यानंतर याच्या कपाळावरचा डोळा जाईल त्याच्या हाताने याचा मृत्यू आहे. ही प्रत्येकाच्या आली की मांडीवर द्यायची, आली की मांडीवर द्यायची पाहायची. गोपालकृष्ण म्हणले, अगं आत्या तुला मुलगा झालाय म्हणले. बघायला आले. आल्याबरोबर तिने त्यांच्या मांडीवर दिलं आणि दिल्या क्षणी डोळा गेला. अरे कपाळावरचा डोळा गेल्याबरोबर मग ती म्हणली, हे कृष्णा त्याला मारू नको बरं का. कृष्ण म्हणले, म्हणजे काय, मी काय बालघातीनी कुणी आहे का, लहान मुलाला मारणार आहे मी, असं नाहीये. तो कंस होता म्हणले लहान मुलाला मारायला, मी नाही. नाही म्हणले, तसं नाही, मला असं नारदाने सांगितलंय. मग कृष्णाने ओळखलं. कृष्ण म्हणाले, पा हे आत्या, आईचं कर्तव्य हा मुद्दा आहे याच्यातला. आईचं कर्तव्य, मुलाचा अपराध एक जरी झाला तरी त्याला शिक्षा देणे, त्याला अपराध करू न देणे, त्याला गुन्हा करू न देणे हे आईचं काम आहे. आईने सुसंस्कार जर केले तर मुलगा चांगला होतो, आईने कुसंस्कार केले तर मुलगा बिघडतो. म्हणून मुलगा न बिघडायचं जर तुला वाटत असेल, मी ज्याला मारू नये असं वाटत असेल तर माझे अपराध करू नको म्हणून सांग. तुझ्यासाठी मी त्याचे 99 अपराध सहन करील, पण 100वा अपराध केला तर मी त्याला ठार मारीन. मग आईचं काय कर्तव्य आहे, आईने सुसंस्कार केले पाहिजे. त्याप्रमाणे
झालं. आता जे काही घडणार ते घडणार. शिशुपाल हा जय विजय यापैकी एक असल्यामुळं तो त्यांची ज्योती त्यांच्या रूपामध्ये एकरूप झाली. त्यानंतर राजाने सांगितलं इकडे मयाला वाचवलं होतं या खांडववन दहनामध्ये आणि त्याच्याकडून एक काम करून घेतलं. कोणतं? त्यांनी इंद्रप्रस्थामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं असं भवन तयार केलं ज्याला लोकांना काय आहे हे कळू नये. माईक अशा स्वरूपाचं, पाहायचं एक आणि असायचं एक, याप्रमाणे माईक जलस्थलाभास निर्माण व्हावा अशा प्रकारचं भवन निर्माण केलं. देवशिल्पी असणारा हा माईक त्यांनी या इंद्रप्रस्थामध्ये एक सुंदर भवन तयार केलं. सगळ्यांना चकित व्हावं, चकित करावं अशा प्रकारचं ते भवन. आणि सगळेजण ते बघू लागले. या वेळेला मयाने खांडववन दहन केल्यानंतर तिथं त्या जागेवर, त्या भूमिखंडावर किंवा भूखंडावर इंद्रप्रस्थ नावाची नगरी यांनी स्थापन केली आणि तिथे मयाने हे सगळं निर्माण केलं होतं. शिल्प, तो इंजिनियर होता मय, त्याने हे सगळं निर्माण केलं होतं आणि तिथे सगळ्या लोकांना बोलावलं. आता हा यज्ञ म्हणजे धर्मराज करतायत, पांडव करतायत आणि वास्तविक दुर्योधनाधिक एवढे मोठे साम्राज्य संपन्न असून त्यांनी यज्ञ केला नाही. हा यज्ञ पांडव करतायत याचं मोठं वैषम्य त्याला वाटलं की अरे पांडव यज्ञ करायला येताना आपण मात्र यज्ञ केला नाही. मग पांडवांनी सर्वांना बोलावलं. या वेळेला प्रत्येकाकडे एक एक जबाबदारी दिली. काय? भीमो महान असा अध्यक्षो. भीम हा स्वयंपाकाचा प्रमुख. किती लोकांना जीव घालायचं हे भीमाने ठरवायचं. अन्न राहिलंही नाही पाहिजे आणि कमी नाही पडलं पाहिजे, हे भीमाच्या हातात. भीमो महान असा अध्यक्षो धनाध्यक्ष सुयोधना. हा धनाध्यक्ष सुयोधन. भीम म्हणला का हो कृष्णा, अहो आम्ही एवढा पैसा मिळून आणला, चारही दिशा जिंकल्या, तिथले धन आणलं, पैसा आणला, संपत्ती आणली आणि तुम्ही दुर्योधनाच्या ताब्यात दिली. काय कमाल आहे, तू उधळून टाकीन म्हणले, आपलं सगळं पैसा संपून टाकील. कृष्ण म्हणले संपू दे ना. कृष्णाला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. या दुर्योधनाच्या हातावर एक मत्स्य होता. दुर्योधनाने एक पट दिलं की दुप्पट मिळत असे. कृष्णाने सांगितलं भीमा आज तुझ्या जवळ किती संपत्ती आहे, सोनं नाणं रत्न हिरे माणिक सगळं मोजून ठेव. रात्री मोजून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मोज. जेवढं केलं, जेवढं मोजलं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या दुप्पट. हे कसं काय? कृष्ण म्हणले म्हणून तर त्याच्याकडे दिले आणि तो सुद्धा भराभर खर्च करायचा. जिथे 100 आहे तिथे 500 लावू द्या. माझं काय चाललंय, आई येईल तर दारिद्र्य यांचं येईल, हस यांचं होईल असं वाटायचं. याप्रमाणे सहदेवस्तु पूजायाम, सहदेवाला पूजेची तयारी करायला सांगितली आणि नकुलाला द्रव्य प्राप्त करून घ्यायला सांगितलं. गुरु शुश्रूषा करायचं काम अर्जुनाने करावं आणि कृष्ण पादा वने जने आल्यानंतर लोकांचे पाय धुण्याचं काम कृष्णाने करावं. उष्टे काढण्याचं काम कृष्णाने करावं. परिवेषण द्रुपदजा, वाढायचं काम. परिवेषण वाढणे, आज वाढणं अवघड चाललंय. बायका वाढायलाच तयार नाहीत. पंक्ती नको म्हणतात, कंबर दुखायला लागली. ही द्रौपदीची कंबर दुखत नव्हती म्हणे. परिवेषण द्रुपदजा. याप्रमाणे कर्णोदाने महामनाहा, आणि दुर्योधनाने द्यावं आणि कर्णाने खर्च करावं. दान कर्ण करणार. याप्रमाणे प्रत्येकाचं एक एक काम ठरलेलं. आणि इकडे काय मृदंग वाजू लागले, पणव वाजू लागले, गोमुख वाजू लागले, विचित्र वाद्य वाजू लागले. सगळीकडे नर्तक येऊन नर्तन करू लागले. संपूर्ण गाव सुशोभित केलं. सगळीकडे पताका ध्वज तोरण सोन्याचे अशा प्रकारचे लावू लागले. वीणा वाजू लागले. तसंच चित्रध्वज पताका ग्रे. सगळीकडे चंदनाने संपूर्ण मार्ग सिंचित करून टाकले. कुंकू त्याच्यावरती शिंपडलं. त्याप्रमाणे दधी आणि अक्षता शिंपडल्या. सगळीकडे प्रत्येकाच्या घराच्या समोर कदलीस्तंभ उभे केले. तसेच सुंदर आंब्याचे पानं लावले आणि स्वलंकृतेर भटेर भूपा. सगळीकडे रुक्मवालिनी, रुक्म म्हणजे सोनं, सगळीकडे सोन्याचेच अलंकार होते, सोन्याचंच सगळं आभूषण होते. सगळीकडे सोन्यानेच ही नगरी नटवलेली होती. स्वलंकृता नरा नार्यो आणि सगळे देव गंधर्व राजे महाराजे सुंदर अशा प्रकारचे वस्त्र प्रावरण अलंकार घेऊन गंध भूषण हे सगळं, कारण प्रत्येकाची पूजा झालेली होती. याप्रमाणे तैल गोरस गंधोद गायींचं दान केलं. त्याप्रमाणे सुगंधी अशा प्रकारचं जल आणलं. सगळीकडून
सगळ्या नद्यांचं पाणी आणलं, समुद्राचं पाणी आणलं. आणि आता याप्रमाणे सबरेड हा सविकत विनाविरे जो हो, याप्रमाणे हा राजसूय यज्ञ मोठ्या थाटात पार पडला. ससम्राट रथमारूढा हा, आणि सम्राट म्हणून युधिष्ठिर स्वतः रथावरती बसले. आणि रथ देखील सजवलेला होता, सोन्याचा रथ होता. त्याच्यासोबत या ठिकाणी द्रौपदी ही बसली. आणि स्वपत्नी भिक्रिया भिक्रतुराडी व, याप्रमाणे आकाशात देव दुंदुभी वाजू लागले. त्याचप्रमाणे गंधर्वांनी गायन सुरू केलं, अप्सरा नृत्य करू लागल्या, पुष्पांचा वर्षाव झाला. वारे वा, अशा प्रकारचा यज्ञ यापूर्वी कधी पाहिला नाही. सर्वे जना सुरूच्या मणी कुंडल स्त्रक, सगळ्यांना अलंकार होते, दागदागिने दिलेले होते, वस्त्रपावरण दिले होते, सगळ्यांना भरपूर जेवण दिलं होतं पोटभर. अर्थद्विजो महाशिला सदस्य ब्रह्मवादिना, याप्रमाणे सगळ्यांना आनंद वाटला. आणि इंद्रप्रस्थामध्ये या ठिकाणी हा यज्ञ झाला. याचं शल्य फक्त दुर्योधनाला होतं. दुर्योधनादिक जे होते हे सगळे धृतराष्ट्राचे पुत्र, आणि धृतराष्ट्र हे खंतावलेले होते. शकुनी खंतावलेला होता, सगळे आनंदी होते, हेच तेवढे दुःखी होते. आता हे दुःखी त्याला काय करावं, त्याचं कारण प्रत्येकाचं मन आहे, त्याला काय करावं. सगळे म्हणजे सगळे आनंदी आहेत, फक्त धृतराष्ट्र आणि दुर्योधनादी दुःखी आहेत. इत्थम राजा धर्मसुतो महात्म वर्णवम्म सुधमुत्तरीय कृष्णेनासी गतज्वरा. आणि भगवान गोपाल कृष्ण सर्वांची उस्तपास्त करत होते. तेव्हा सगळ्यांना आनंद वाटला. सगळ्यांना सगळ्या प्रकारचं साहित्य देऊन सगळे निघून गेले. आणि आता घरातलेच तेवढे शिल्लक राहिले. काही जवळचे पाहुणे, पै पाहुणे बाहेरचे गेले, पण घरातले शिल्लक राहिले. एकदा अंतःपुरे तस्य भिक्ष दुर्योधन श्रेयम. आणि सगळेजण बसलेले गप्पा मारताना कसं काय झालं, यज्ञ कसा झाला, थाट कसा झाला, हे सगळं सांगत गप्पा मारत सगळ्या स्त्रिया बसलेल्या आहेत. द्रौपदी बसलेली आहे, पांडव बसलेले आहेत. तेवढ्यात रागाने दुर्योधन आला. त्याच्या मनात रागच होता. असूया, लोकांचं चांगलं सहन होत नाही, याला म्हणतात असूया. ही असूया विनाकारण त्याच्या मनामध्ये होती. आणि आल्याबरोबर तिथून भरा सभायामय क्लुप्तायाम, मयाने ती सभा निर्माण केलेली होती, जी सभा दृग्भ्रम करणारी होती, दृष्टीला भ्रम निर्माण करणारी. आणि व्रतोनुजय बंधुभिश्च, कृष्ण सर्व पांडव बसलेले. आणि हा मोठ्या थाटात आला, इकडं तिकडं न पाहता. त्याला वाटलं काय कोणाला महत्व द्यायचे, म्हणून त्यांनी आपल्याच नादामध्ये गर्वामध्ये पुढे आला. तत्र दुर्योधनो मानी, मानी शब्द वापरलाय, मानी. आपल्याच कैफामध्ये, आपल्याच मानामध्ये. भ्रातो भिरून कोणाला विचारलं नाही, पाहिलं नाही, कोणाकडे लक्ष नाही दिलं. त्याच्या दुर्योधन दुःशासन आपल्या सगळ्या भावांच्या सोबत आला. सगळे भाऊ सोबत होते. डोक्यावर मुकुट होता, गळ्यामध्ये माला होत्या, हातात तलवार होती. आणि रागाने क्रोधाने सगळ्या द्वारपालांना, हे हरक तिकडं, द्वारपाल उभे, हे बाजूला, म्हणजे तिथे आपला मोठेपणा दाखवायचा. याप्रमाणे द्वारपालांना बाजूला केलं. आणि आला. पुढे पाहिल्याबरोबर त्याला वाटलं, अरे पाणी काय की इथं. जलेश स्थलवत भ्रांत्या, त्याला वाटलं इथे पाणी आहे, म्हणून एकदम त्याने आचाकोचा खावला आणि पुढे चालला. तर पाणी नव्हतं, ती फरशी तशी होती. अरे चुकलं काय की आपलं, पाणी नाही. इकडे तिकडे बघितलं, त्याला वाटायला लागलं की आपलं या ठिकाणी आता अपमान झाला. पण अपमान झाला तर मानायचा कसा, म्हणून अजून पुढे चालला. पुढे होतं पाणी. त्याला वाटलं अरे पहिल्यासारखी फरशी आहे, तर तेवढ्या धाड दिशेने त्या पाण्यात जाऊन पडला. पाण्यात पडल्याबरोबर सगळेजण हसायला लागले. जलेच सर्व भ्रांत्या मय माया विमोहिता. पुढे गेला, त्याला वाटलं भिंतच आहे, तर भिंत नव्हती, तो आरसा होता. त्या आरशावरच तो आदळला. त्याला वाटलं पुढे जायला भिंत आहे आणि आपण दुसरीकडून जावं. त्या आरशावर त्याचं डोकं आदळलं. दुसरीकडे रस्ता आहे असं वाटलं, ते तिथं लागली भिंत. याप्रमाणे त्याचं डोकं फुटलं. त्याप्रमाणे सगळं अंग ओलं झालं. आणि मग सगळेजण हसू लागले. जहाज भीमस्तंदृष्टा, सगळे हसू लागले, हा 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 हसू लागले. भीम हसला आधी मोठ्याने. भीमाचं हास्य विकट हास्य होतं. भीम हसल्याबरोबर सगळ्यात भीमाला दुर्योधनाचा अपमान झालेला सगळ्यात आनंद वाटला. वा वा, बरं झालं, चांगला अपमान झाला याचा. यावेळेला सगळेजण हसले आणि द्रौपदी हसली. द्रौपदीला श्रीकृष्ण म्हणले अजून हस मोठ्यानी, आणि द्रौपदी अजून मोठ्यानी हसली. राज्ञा कृष्णानुमोदिता. हा, कृष्णाने असं खूण केली, डोळा
आणि हात दाखवला. हास. ते म्हणतात की भल्या भल्याशी लावीला बट्टा अशी ही थट्टा. ही थट्टा इतकी सोपी नाहीये. भल्या भल्याला बट्टा लावला व द्रौपदी हसली आणि पुढे महाभारत झालं. जे तिथून निघाला त्याला अपमान झाला. परत आल्याबरोबर आपल्या मामाला म्हणला, मामा आता काही नाही, शकुनी मामा आता आपल्याला वसपा काढायचा आहे. म्हणले काय? या सगळ्या पांडवांना वनात पाठवायचंय, बस. हे फार माजलेत म्हणले. आणि मग तिथून द्यूत खेळण्याची बुद्धी झाली आणि याप्रमाणे 12 वर्ष वनवास झाला. त्यानंतर पुढे भगवान काही दिवस तिथं राहिले. भगवान तिथे राहिले, तिथे आहेत म्हटल्याबरोबर शाल्वा आला. शाल्वाने सौभ नावाचं विमान, माईक युद्ध करणारा, तो म्हणला बरं झालं कृष्ण तिथे नाही. त्याने द्वारकेवर आक्रमण केलं. असं म्हणतात की बलराम दादा त्यावेळेला द्वारकेत होते, म्हणजे मथुरेमध्ये होते, आणि द्वारकेवर आक्रमण केलं. आणि ही कृष्णाची मुलं, नातू हे सगळे मात्र द्वारकेत होते. संरक्षणासाठी कृष्णाने ठेवले होते की सगळे जर आपण यज्ञाला गेलो तर यांचं संरक्षण कुणी करायचं, म्हणून बलराम दादा तिथं होते. याप्रमाणे याने आक्रमण केलं. त्याचं माईक विमान होतं, दिसायचा कधी दिसायचाच नाही, बाण कुठून यायचे कळायचा नाही. आणि यावेळेला श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न त्याच्याबरोबर युद्ध करू लागले. प्रद्युम्नाला माईक विद्या येत होत्या, पण त्याच्या पुढे त्याचं काही चाललं नाही. त्यांनी त्याची गदा त्याच्या छातीवर लागली आणि तो बेशुद्ध पडला. शेवटी प्रद्युम्नाला त्याच्या सारथ्याने आतमध्ये नेलं. तो जागा झाल्यावर म्हणला, काय रे सारथ्या, मला कशाला आणलं तू? मला युद्धातून पळून आणलंस, युद्धातून माघारी आणलंस? मी काय असा क्लीब आहे का? नाही म्हणला, मला युद्धाला नाही. तो म्हणजे सारथ्याचा धर्म आहे, जर एखादा वीर आजारी पडला, त्याला बाण लागला तर त्याला आतमध्ये घेऊन यावं. नाही म्हणे चला. पण तरी मात्र हा काही ऐकेना. श्रीकृष्णाला वार्ता कळाली की सौभ नावाचं विमान घेऊन हा शाल्व आलाय. गोपाल कृष्ण आले. आल्याबरोबर कृष्णाने त्याच्याशी युद्ध करायला सुरुवात केली. कृष्णाने युद्ध करता क्षणीच त्यांनी मात्र पुन्हा आकाशात जावं, गुप्त व्हावं. आणि मग मात्र कृष्णाला म्हणला, कृष्णा अरे काय तू रक्षण करतो तुझ्या आईबापाचं, हे बघ तुझे आईबाप दाखवतो. म्हणून त्याने आकाशामध्ये वसुदेवाची शेंडी धरली, द्रौपदीचे बुचडा धरला आणि म्हणला, आत्ताच्या आत्ता तुझ्या समोर तुझ्या आईबापाचा वध करतो बघ. आणि एकदम तलवारीने वध केलेलं दाखवले. कृष्ण एकदम स्तंभित झाले आणि म्हणले, बलराम दादा तिथं असताना, बलराम दादा संरक्षणाला असताना त्यांचा पराजय करून कोणत्या देवाला सुद्धा शक्य नाही बलराम दादाचा पराभव करणं. आणि मग असं कसं काय? बध्वापनीत शाल्वेन सौनिकेन यथा पशुहू. मग वसुदेवाला आणलं कसं? वसुदेव कथम रामम संभ्रांतो जित्वा जयम सुरासुरही. मोठमोठ्या सुरांना सुद्धा जो बलराम दादा अजय आहे, जो पराजित करता येत नाही, त्याला पराजित करून यांनी आपल्या वडिलांना आणलं कसं? क्षणभर कृष्णाला सुद्धा मोह झाला असं वर्णन केलं. त्यांनी शब्द असा वापरलाय की कृष्ण महाबाहू. त्या आणि मग हे वसुदेव सुद्धा म्हणू लागले, कृष्णा कृष्णा मला वाचव. खोटेच वसुदेव, मग ते सुद्धा म्हणू लागले. हे पाहिल्याबरोबर मानुषीम प्रकृती गता. कृष्ण क्षणभर विसरले की मी देव आहे. कृष्ण सुद्धा क्षणभर विसरले. एकदम आपण मानव आहेत का असं वाटलं. अरे नाही, मी तर देव आहे, ही सगळी माया आहे, खोट आहे. आणि मग कृष्णाने आपली माया ओळखल्याबरोबर कृष्णाने हातामध्ये चक्र घेतला आणि त्याचा वध करून टाकला. याप्रमाणे पुढे याचा वध केल्यानंतर त्याचा मित्र तो धावत आला. त्याने कृष्णाला, ए कृष्णा तू माझ्या मित्राला ठार मारलंस. कृष्णाचा हा आतेभाऊच होता. तो म्हणला, कृष्णा तू माझा मामाचा मुलगा नाहीयेस, तू माझा भाऊ नाहीयेस, तू माझा शत्रू आहेस, चल युद्धाला. आणि त्यांनी गदा घेऊन आला. कृष्णाने त्यालाही ठार मारलं. याप्रमाणे शाल्वाचा उद्धार केला. त्यानंतर पुढे या शाल्वाचा उद्धार केल्यानंतर त्यांच्या मित्रांना या ठिकाणी ठार मारलं आणि भगवंतानी त्याची ज्योती मात्र भगवंतामध्ये एकरूप झाली. याप्रमाणे शाल्वाचा उद्धार, तसंच त्याच्या मित्राचा उद्धार झाला. आणि नंतर मात्र या ठिकाणी बलराम दादा हे एके दिवशी चाललेले असताना तिथे रोमहर्षण हे पुराण सांगत होते. पण बलराम दादा आल्यानंतर त्यांनी सन्मान दिला नाही, म्हणून त्याने हातामध्ये दर्भ घेतला आणि टाकल्याबरोबर रोमहर्षण गतप्राण झाले. सगळे लोक म्हणले, अहो आमचं पुराण चाललं होतं, तुम्ही आमच्या पुराणिकालाच मारलं. यावेळेला बलराम दादा म्हणतात की त्यांना सन्मान कोणाचा कसा करावा कळत नाही, तेव्हा यांच्यापासूनच आता पुत्र उत्पन्न होईल.
आणि रौमहर्षणी त्याचा, आता हा जो सूत आहे तो त्याचा पुत्र आहे, तोच त्याच्यापासून जन्माला येईल, त्याचा पुत्र, आणि वडिलांचंच सगळं ज्ञान त्याला आपोआपच प्राप्त होईल. आत्मा वै पुत्र उत्पन्न इथे वेदानुशासनम, त्याप्रमाणे वेदाचा संदर्भ दिला. आणि मग ते म्हणाले बलवल आणि हे वातापी हे राक्षस आम्हाला फार त्रास देतात, त्यांचा तुम्ही वध करून टाका. याप्रमाणे बलराम दादाने बलवलाला ठार मारलं, त्याचप्रमाणे ह्या बाकीच्या राक्षसांना ठार मारलं. आणि तिथून ते म्हणाले तुम्हाला तीर्थयात्रा करावी लागेल, म्हणून तुम्ही तीर्थयात्रा करा. आणि बलराम दादा तिथून तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रे येऊन येईपर्यंत तर महाभारत युद्धही संपलं, तेव्हा इतके दिवस तीर्थयात्रा करत होते. याप्रमाणे आता भगवान बलराम दादा हे तीर्थयात्रा करून कुठं कुठे गेले याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. की त्यांनी आधी पहिल्यांदा तिथून निघाले तर वैजयंती माला धारण केलेली आधी भगवंतांनी सरोवराच्या ठिकाणी आले. त्यानंतर तिथून फिरत 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 ऋषी देव यांचं तर्पण केलं. नंतर गोमती गंडकी त्या ठिकाणी आले. मग गयेला गेले, गंगासागर संगमाला गेले. त्यानंतर महेंद्र म्हणजे राम परशुरामाच्या दर्शनाला गेले. त्यानंतर सप्तगोदावरी, वेणा, पंपा, भीमरथी या ठिकाणी गेले. त्यानंतर श्रीशैल या ठिकाणी गेले. तिथे प्रत्यक्ष व्यंकट प्रभूचं दर्शन घेतलं. म्हणजे तेव्हापासून आहेत बघा, तेव्हापासून व्यंकटगिरी तिथे आहेत, त्यांचं दर्शन घेतलं. नंतर कामकोष्णी, पुरी, कावेरी, कांची या ठिकाणी गेले. त्यानंतर सेतू, ज्या ठिकाणी भगवंत रामाने सेतू बांधला तिथे गेले. नंतर हजारो गायी तिथं दान दिल्या. फिरत 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 तिथून दक्षिणम तत्र कन्याख्याम, कन्याकुमारीला गेले. कन्याकुमारीला देवीचं दर्शन घेतलं. दुर्गाम देवीचं दर्शन 6. नंतर गोकर्णाख्याला गेले, शिवक्षेत्र. नंतर द्वैपायनी, शूर्प, बलाहा, शूर्पार क्षेत्रामध्ये गेले. तापी, पयोष्णी, निर्विंध्या नदीमध्ये स्नान करून रेवेला आले, म्हणजे नर्मदा नदीवरती आले. आणि तिथं कळालं की कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि कौरव ठार झाले. आणि जेव्हा ते आले तेव्हा भीम आणि दुर्योधनाचं युद्ध सुरू होतं. त्यावेळेला त्यांनी निवारण्याचा प्रयत्न केला, पण कृष्णाने सांगितलं आता सगळं संपलंय, आता तुम्ही याच्यामध्ये पडू नका, तुम्ही निघून जा. याप्रमाणे बलराम दादा तिथून निघून गेले. इकडे राजोवाच भगवान याने चान्या नेमकून दश महात्मना विनयानंत विजय तुमचा प्रभो. याप्रमाणे आता भगवान गोपाल कृष्णाचा एक मित्र ब्राह्मण, आता भागवतकारांनी त्याचं नाव जरी दिलेलं नसलं तरी आपल्याला माहिती की सुदामा किंवा श्रीदामा असं त्याचं नाव आहे. कृष्णासाचे सखा कष्टित असं म्हटलंय. कोणीतरी एक ब्राह्मण त्यांचा मित्र होता, तो सुदामा. तो अत्यंत भगवंताच्या नावामध्ये तल्लीन असायचा. सकाळी उठलं की भगवंताचंच नाव घ्यायचं, गोविंद गोपाल हरे मुरारे, याप्रमाणे भगवंताचं नाव, केवळ भगवंताचं स्मरण, केवळ भगवंताचं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. याप्रमाणे गोविंद दामोदर माधवेती, गोविंदा, दामोदरा, माधवा, भगवंता म्हणून सकाळी उठल्याबरोबर त्यांचं चिंतन सुरू असायचं. एके दिवशी त्याची बायको म्हटली, अहो तो अत्यंत गरीब होता, एवढा गरीब होता की खायला मोतात. मात्र त्याला संतती होती, बायको होती. बायको रोज लोकांच्या घरी उसनं मागायला जायची. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, एवढ्या नादामध्ये तल्लीन. त्याची बायको एके दिवशी म्हणली, का हो तुमचा कृष्ण तर फार श्रीमंत आहे म्हणे, द्वारका नगरी त्यांनी स्थापन केली, सोन्याची द्वारका आहे. म्हणले हो आहे ना, मग तुम्ही एका जा ना म्हणे, कृष्णाला काही मागा. तो म्हणला मी मागणार नाही, पण निदान कृष्णाच्या दर्शनाला जा. हो म्हणजे कृष्णाच्या दर्शनाला जातो. चांगली गोष्ट बायकोने सांगितली तर ऐकावी. बालादपी सुभाषितन ग्राह्यम. बरं जाऊ दे म्हणले, मागणार नाही मी, मागू नका, निदान जा. असं म्हटल्यानंतर तो म्हणाला जातो, पण आता कृष्णाकडे जायचं तर काहीतरी पाहिजे ना. काय आपल्याजवळ, जा म्हणले शेजारी काहीतरी मागून आण. चतुरो मुष्टीन, थोडीशी एक 4 मुठी काहीतरी घेऊन ये, 4 ओंजळी अशा प्रकारचं. आता काय घेऊन यावं, गेली शेजारी गेल्याबरोबर तिथं ती साळी कांडत होती. म्हणले का आलात का, म्हणले उसनं मागायला सकाळी. नाही हो म्हणले, आता इथून पुढे येणार नाही, इथून पुढे येणार नाही. काय श्रीमंत होणार आहे का, लॉटरी लागणार आहे का. म्हणले नाही म्हणते काही असो, आता येणार नाही, एवढंच एका वेळी द्या. ती म्हणली घेऊन जा. वरचं टरपलं त्यांनी दिले, साडी
काढलेल्या, त्याचं वरचं फक्त जे काही भुगा भुस्सा होता तो दिला 4 मुठी. मग कशात घेऊन जाऊ? वा वा म्हणले, तुमच्याकडे न्यायलाय काही नाही का? फडकं, कॅरी बॅग घेऊन जा. काहीच नाही म्हणलं तुमच्याकडे. तर एक फडकं घेतलं, त्याच्यात बांधलं. चैलखंडेन तान बधवा, चैलखंडेन शब्द वापरलाय, म्हणजे एक तुकडा, तोही मळकट कळकट होता, त्याच्यात बांधलं आणि दिलं. सुदाम्याकडे जा म्हणले. सतानादाय प्राज्ञ. तो म्हणाला ठीक आहे. आणि जे कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण म्हणून जे निघाला, म्हणलं बस निघायचे तिथून पायी 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 चालत 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 द्वारकेच्या तिथे आले. द्वारकेच्या तिथे आल्याबरोबर काय म्हणले, काय द्वारका चमचम चमचम नगरी चमकत होती. काय अहो 1.25 सोनेरी पताका जैसी बिजली चमके. काय म्हणले, सगळीकडे बघितलं तर नुसता चमक होती सोन्याची आणि त्याचा प्रकाश सगळीकडे पडलेला. आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याबरोबर शोधत 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 काय अवस्था होती त्याची. अहो अंगावर फाटकं तुटकं घातलेलं होतं, मळकट कळकट धोतर घातलेलं होतं, अंगावर तर उपरणं सुद्धा फाटकंच होतं, अनेक ठिकाणी ठिगळं लावलेलं. त्याप्रमाणे जानवं होतं, ते कळकट झालेलं, पण जानवय म्हणून हा ब्राह्मण आहे असं वाटत होतं. आणि एवढ्या सगळ्या द्वारकेमध्ये कोणीच असा नव्हता इतका काटकुळा. म्हणजे कोण आलं हो, कोण आलंय? म्हणले स्मशानातून प्रेत आलं काय? म्हणले भूत आलं काय? म्हणले नाही नाही, कोणीतरी ब्राह्मण दिसतोय, कृष्णाचं नाव घेतोय. का म्हणले ब्राह्मण बुवा, तुम्हाला कुठं जायचंय? मला कृष्णाकडे जायचे. म्हणजे कृष्णाकडं? कोणत्या कृष्णाकडं? कोणत्या कृष्ण म्हणजे कृष्ण एकच आहे. नाही नाही नाही, तुम्ही नवीन आले वाटतं. अहो 16,108 आहेत. रुक्मिणी कृष्ण, भामा कृष्ण, सत्या कृष्ण. म्हणले एवढे? हो म्हणले 16,000. आम्हाला रुक्मिणी कृष्णाकडे जायचंय. बरं म्हणले, तुम्ही आता काही नाही, वाकड तिकडे वळू नका, सरळ नीट जा, रस्ता सोडू नका, तुम्ही बरोबर कृष्णाचं रुक्मिणीचं आपल्याला तुम्हाला रहिवास्थान सापडेल. याप्रमाणे गेला. चालत 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 तंबिलोक्याचा दूरात चालत चालत गेला. कृष्णाच्या तिथे द्वारपाल उभे होते, पण ब्राह्मण पाहिल्यानंतर त्याने हटकलं नाही. कृष्णाने लांबूनच पाहिलं, कोण आलं म्हणले. कृष्ण उच्चासनावर बसले होते. लांबून कृष्णाची दृष्टी गेली, दारामध्ये कोण आले. ग्रहम भगवंतानी त्यावेळेला काय सभा किंवा काय मीटिंग असेल माहित नाही, परंतु सगळ्या 16,108 स्त्रिया त्या निमित्ताने तिथं जमल्या होत्या. कृष्णाला काहीतरी सांगायचं असेल, सगळ्या एकत्र होत्या. विवेश कथम श्रीमद ब्रह्मानंदम गतो यथा. आणि गप्पा मारत मारत कृष्णाने लक्ष दिलं आणि पाहिल्याबरोबर तम विलोक्याच्युतो दूरात, लांबून पाहिलं. अरे 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 कोण आहे, कोण येऊ लागलं. आणि एकदम ओळखलं, अरे सुदामा सुदामा सुदामा. जे तिथून धावत आले सगळ्यांनी बायकामुळे. अरे कृष्ण स्वतः कशामुळे उठून पळायला लागले. कृष्ण कधी असे जागावर उठत नव्हते. लोक येत होते, दर्शन घेत होते. कृष्ण स्वतः उठले आणि पर्यंकावरून खाली उडी मारली आणि सहसोत्थायचा भेत्य एकदम खाली आले, पायऱ्या उतरले आणि एकदम सुदाम्याला घट्ट मिठी मारली. सुदामा सुदामा, अरे किती दिवस झाले भेट नाही, कसा काय आलास तू? आणि मग मात्र कृष्णाला हसू आलं. का म्हणले, कृष्ण हसू लागले. ते म्हणतात, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे, फाटी तुटी धोती दुबली शिकाया, लेकर 2 पसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. हसू लागले. सुदामजी म्हणला, कृष्णा जरा जपून, माझ्या हाड आहेत, तुम्ही गुबदुल आहेत, तुम्ही गाईंचं दूध तूप पिलेलं आहे, मला खायला मिळालं नाही, माझ्या हाड तुटून जातील. कृष्ण म्हणले नाही नाही नाही, ये ये ये. एवढं उपर्ण घातलेलं होतं, पंचाळ नेसलेला होता गुडघ्याच्या वर, काळा कुट्ट झालेला त्याप्रमाणे, आणि हातामध्ये तेवढी पुरचुंडी, तेवढी लपवत लपवत. आता एवढ्या मोठ्या कृष्णाच्या भाग्यापुढे पुरचुंडी कुठे ठेवायची, लपवत लपवत माग माग करत करत कृष्णाने लक्ष दिलं, पण कृष्णाला हसू आलं. ते म्हणतात, फाटी तुटी धोती दुबलीशी काय. आणि मग श्रीकृष्णाने आतमध्ये त्याला आणलं. अथोपवेश पर्यंके, आपल्या पलंगावर बसवलं. बसा, बस 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 बस, आनंदाने बस. आणि सगळ्या बायका म्हणून कोण आहे हो, म्हणजे हे कोण आहे. आणि मग श्रीकृष्ण म्हणतात, अहो तुमचे भाऊजी आहेत हे. भाऊजी, अहो भाऊजी, वा वा वा. बरं झालं
दिवाळीचं लवकर आधी आले तुम्ही, आम्हाला ओवाळायला नक्की मिळणार, तुम्हाला आम्हाला स्नान घालायला मिळणार, आम्हाला तेल लावायला मिळणार. बस आता दिवाळी आजच आपण साजरी करू म्हणले. उपनृत्या विनिज्याज्य आल्याबरोबर गरम पाणी आणलं, पाय धुतले आणि पाय धुतले, पादो पादा बने. भगवंतांनी त्यांचे पाय धुतले, स्वतः गरम पाण्याने हात धुतले आणि त्यांना रुमाल दिला, पाय पुसले आणि भगवंतांनी स्वतः हाताने त्यांना गंध लावलं. गलिंपे दिव्य गंधेनं चंदनागुरु कुंकुमही, कुंकुम लावलं, गंध लावलं आणि मग सांगितलं आता स्नान करा. सगळे म्हणले आता स्नान करायचे. म्हणजे स्नान, हो आम्ही सगळे एक एक तांब्या घालणार. म्हणजे नाही, हे सगळं तुम्ही 16,108 स्त्रियांनी तांब्या पाणी घातलं तर मला इथं शैत्य होईल, एक एक थेंब पाणी घाला म्हणे. आणि सगळ्यांनी त्यांना तेल लावलं, स्नान घातलं आणि आता नमस्कार करायला आल्या सगळ्या जणी. म्हणले नमस्कार करा. म्हणजे नमस्कार, हो. आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. सौभाग्यवती, सुरुवातीला अष्टपुत्रा सौभाग्यवती पुत्रवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती पुत्रवती भव अशा 8 राण्यांना आशीर्वाद दिला, पट्ट राण्यांना. मग 8 काढून टाकलं, म्हणजे 8 नको आता. मग पुत्रवती, याप्रमाणे सौभाग्यवती पुत्रवती भव, सौभाग्यवती पुत्र, हे 100 झाल्या, 200. कृष्ण किती आहेत? कृष्ण म्हणले 16,001. हे काय लाईन लागली म्हणली, त्या पलीकडच्या महालापर्यंत लाईन. आणि मग मात्र सौभाग्यवती बाजूला केलं, सौ सोडून दिलं. सौ सुनारकी एक लोहारकी नको म्हणले, सौ काढून टाका. मग भाग्यवती, मग गवती, भवती. आणि मग म्हणले बस आता माझ्या तोंडातून शब्द निघत नाही, मला तोंडाला फेस येऊ लागला. म्हणले इथूनच आशीर्वाद देतो. कृष्ण म्हणले बस बस बस, नमस्कार करा, तिथून आशीर्वाद दिलाय. मग मात्र श्रीकृष्णाने नवीन वस्त्र आणले. त्यामुळे काढून टाके सगळं, त्याला काढून टाकायला लागलं. नवीन वस्त्र, कुचायलम मलिनम क्षामम द्विडम समन संतम, नवीन वस्त्र, नवीन अलंकार, दागदागिने घातले. कृष्णाने आपल्या 10 बोटामध्ये त्याला मुद्या दिल्या, लॉकेट दिले. त्याप्रमाणे चंदन लावलं आणि म्हणले आता काही नाही, आपण चंदन लावल्याबरोबर श्रीकृष्णाने श्री क्षया असं त्याच्या कपाळावर लिहिलं होतं. कृष्णाने हाताने ते पुसलं. ब्रह्मदेवाच्या अक्षर कसे बदलणार? मग क्रम बदलला, अक्षर नाही बदलत पण क्रम बदलला. श्री क्षया यक्षश्री ही, त्याने फक्त क्रम बदलला. म्हणजे अक्षर तुझे बदलले का? मी नाही, क्रम बदलला. क्रम माझ्या हातात आहे, कधी कोणत्या याचं कधी फळ द्यायचं हे माझ्या हातात आहे. श्रीकृष्णाचा तो भेटो अधिकार आहे. याप्रमाणे त्यांनी ताबडतोब इकडे त्यांना स्नान वगैरे झालं, जेवण वगैरे झालं. गंध लावल्यानंतर सगळं परिवर्तित झालं. पर्यंकाश्रय हित्वा आणि पर्यंकावर बसले. दागदागिने घातलेले होते. गप्पा सुरू झाल्या. आपली ब्रह्मकुलात. अरे सुदामे आठवतंय का म्हणले तुला? म्हणले काय? आपण गुरुच्या घरी होतो. हो हो म्हणले, तुम्ही होता, मी होतो, बलराम दादा होते. आणि तो प्रसंग आठवतोय का? कोणता? अहो आपण गुरुनी सांगितलं की उद्या आपल्याला समिधा घेऊन यायच्या, तुळशी घेऊन यायच्या, दुर्वा घेऊन यायच्या. आणि म्हणून आपण रानात गेलो हे सगळं आणण्यासाठी. आणि एकदम जे रात्र झाली, पाऊस सुरू झाला, अपरंपार पाऊस. द्विजा विज्ञाय विज्ञायम पारमश्नुते. एवढ्या धो 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 धारा सुरू झाल्या. वातवर्षम अभूत तीव्रम. आणि वारा तर इतका सोसाट्याचा सुटला की आता आपल्याला रस्ता दिसेना. शेवटी आपण तिथंच थांबलो. बिजा काय चमकू लागल्या, गडगडाट काय होऊ लागला, सूर्य काय मावळला आणि आपण तिथंच थांबलो. थंडी वाजू लागली. मग भूक लागली आणि तू हरभरे खात होतास. आणि मी म्हणलं अरे सुदाम्या, भूक लागली, तू काय खातोस? तुझे दात वाजायला लागले. तो म्हणला नाही नाही, माझे दात थंडीने वाजायलेत, मी काही खात नाही. बलराम दादा म्हणले नाही नाही, तू काहीतरी खात असशील. नाही नाही नाही, मी काहीच खात नाही म्हणले, थंडीने दात वाजायले. असं तू खोटं बोललास. हो म्हणले कृष्ण, खोटं बोललो मी. सकाळी गुरु कसे असावेत? पालकाप्रमाणे. गुरुला झोप आली आहे रात्रभर. सकाळ झाल्याबरोबर गुरु शोधत आले आपले शिष्य कुठे आहेत. आणि गुरु शोधत आले. आपण त्यांना पाहिलं. एतद विदित्वा उदिते रवो सांदीपनीर गुरु. सकाळ झाल्याबरोबर गुरु आले. त्यांनी आपल्याला आतमध्ये आपल्या स्वस्थानी नेलं. आणि याप्रमाणे आपण तिथे राहिलो. आणि तुला माहितीये का, त्यावेळेला तू चूक केलीस. त्यावेळेला तू वाटून खाल्ला नाही हरभरा. 1 तीळ 7 जणात वाटून खावा म्हणतात. विभज्य, प्रत्येकाने विभागून खावं. थोडं असलं तरी विभागून खावं.
याप्रमाणे अन्न विभज्य शब्द वापरलाय उपनिषदकारांनी. अन्नाचं विभाजन करावं आणि खावं. तू मात्र एकट्याने खाल्लं म्हणून तुला हे दारिद्र्य आलं असं म्हटल्यानंतर तोही म्हणला हो खरंय, बरोबर आहे. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते इथून विमुख्येनं. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा गप्पा मारत असताना कृष्ण म्हणाले मग आमच्या बहिणी साहेबांनी काय दिलं? म्हणजे काही नाही. असं नाही, काहीतरी दिल्याशिवाय बहिणी साहेबांना माहितीये राजाकडं देवाकडं गुरुकडं जायचं तर रिक्त हस्तानं छेद रिकाम्या हाताने जाऊ नये, तिने काहीतरी दिलंच असेल. नाही महाराज, नाही, काही नाही दिलं असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्णाने एकदम तो माग 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 हात करत असताना त्याच्या बरोबर हाताला पकडलं आणि त्या 2 मुठी जे काही पोहे होते ते भगवंतानी घेतले आणि पाहिल्याबरोबर आधी तर 1 मूठ खाल्ली, स्वतः गपकन खाल्ली आणि म्हणले वा 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 काय गोड लागतायत. ज्या वेळेला चणे आहेत तर दात नाही, दात आहेत तर चणे नाही. जेव्हा आईचं दूध होतं तेव्हा हे पोहे नव्हते आणि आज पोहेत आईचं दूध नाही. तेव्हा हे पोहे भक्ताचे पोहे आणि भक्ताचे भूर्यप्य भक्तोपरुतम नमेतो शाय कल्पते. भगवान म्हणतात भूर्यप्य भक्तोपरुतम, मला काही फार नकोय भक्ताचं, भक्ताची फक्त प्रेम मला पाहिजे. भक्तानी सद्भावपूर्वक जे काही मला समर्पित करील ते पाहिजे. भूर्यप्य भक्तोपरुतम, भूरी मला फार काही गोष्टी नको आहेत का? अहो मी मुळातच समाधानी आहे, पण तोषाय कल्पते, त्यांच्या अंतःकरणातलं प्रेमच हे मला संतोषाला कारणीभूत आहे. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोजम योमे भक्त्या प्रयच्छति. याप्रमाणे 1 मूठ खाल्ली दुसरी मूठ खायला लागले तेवढ्यात रुक्मिणीने धरलं कृष्णाचा हात. अहो काय कृष्णा, तुम्ही एकटेच खाऊ लागले, आम्हाला द्या ना. अहो हा प्रसाद आम्हालाही मिळाला पाहिजे. तावत श्री जगरे हस्तम तत्परा परमेश ठेरा. आणि म्हणाले कृष्णा एका मुठीनी तुम्ही तिकडं सोन्याची नगरी केलीये, आता दुसरी मूठ खाल्ली तर मला काय भांडे घासायला पाठवता का? असं म्हणल्याबरोबर कृष्णाने म्हणले हो 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 बरोबर, ह्या सगळ्यांनी तुम्ही 1-1 कण घ्या. याप्रमाणे येतावत आलम विश्वात सर्व संपृत समृद्ध आहे. सगळ्या संपत्तीने तुम्ही त्याला समृद्ध केलं. आणि मग त्या ठिकाणी काही दिवस राहिले आणि ब्राह्मणस्थान बरेच दिवस मुक्काम केल्यानंतर सगळ्यांनी तो प्रसाद वगैरे घेतला. हाय सुदाम्याचे पोहे म्हणून प्रसिद्ध आहे. कृष्ण हा मित्र प्रेम कसा करणारा होता. आता तो म्हणाला आता निघतो मी, खूप दिवस झाले. कृष्ण म्हणाले जायचंय का? हो म्हणे. मग ते काढून टाक वस्त्र तुझे, तुझं आपलं जुनेर नेस. त्याने आपलं जुनेर. तो म्हणला मला काही नाही, माझी इच्छा. कृष्णाने पाहिलं याचं मन त्याच्यात आहे का? नाही म्हणलं माझं जुनेर मला द्या, हे नवे वस्त्र काढून घ्या आणि ते मुदे काढून दे म्हणले. तो म्हणला घ्या सगळ्या हातातल्या मुद्या. नाही रे म्हणे मी घेत नाही, पण मार्गी चोर रे बहुता सती, मार्गी चोर रे बहुता सती, लुटविल्या विना कुणा न सोडती. मार्गी रस्त्यामध्ये चोर आहेत. तो मनात म्हणलं तूच महान चोर आहेस, तू सगळ्यात मोठा चोर आहेस. कुठं चोर आहेत म्हणलं? सगळी द्वारका नगरी तर सोन्याची आहे, चोर कशाचं? पण नाही म्हणले लोक लुटवतील तुला, तू मला काढून दे. याप्रमाणे श्रीकृष्णाने सगळे अलंकार दाग दागिने सगळं काढून घेतलं आणि तो निघाला. पुन्हा जुनेर घातलं, पुन्हा आपल्या आपल्या पद्धतीने कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण म्हणत चालला आणि मनात विचार करू लागला काय अहो ब्रह्मण्य देवस्य. अहो देव किती मोठा आहे खरं, कृष्णाचं मन किती मोठं. अहो मी कुठे दरिद्री, किती सामान्य दरिद्री गरीब, आणि हा लक्ष्मीपती कुणीकडं. मी दरिद्री कुणीकडं, हा लक्ष्मीपती कुणीकडं. अहम दरिद्र पापी आणि कृष्ण श्रीनिकेतना. अहो मी कुठं तो कुठं या आपण म्हणतो ना हा गंगू तेली, आणि कुठे एखादा श्रेष्ठ दर्जाचा राजा. याप्रमाणे तशी माझी अवस्था आहे. ब्रह्मबंधुरिती स्माह. खरोखर किती मोठा आहे कृष्ण. त्यांनी मला स्वतःहून वरती घेतलं, आपल्या पलंगावर बसवलं, माझी पूजा केली, मोठ्या भावाप्रमाणे मला मान दिला. पर्यंके भ्रातरो यथा महिषा बिटी शांतो. आपल्या सगळ्या बायकांना माझी सेवा करायला लावली. शुश्रूषया परमया. अहो माझे पाय धुतले, माझे पाय पुसले, मला जेवण घातलं, माझ्यावरती एवढी दया केली, प्रेम केली. विप्रदेवेन देववत, जणू काही मी देव आहे असं समजून माझं पूजन अर्चन केलं. सर्वासामी सिद्धानाम मुलंत चरणार्चनम. आणि असा विचार करत 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 निघाला की कृष्ण किती थोर. कृष्णाने
कृष्णामध्ये द्वैत नाही. मी निर्धन असून सुद्धा एवढ्या धनवान कृष्णाने आपल्याला जवळ केलं. इथे कारुणिको नूनम धनम मे भूनींना ददात. याप्रमाणे असं मीमांसमानम तम असा विचार करत करत आला तो पुन्हा चमचम चमचम. मी चुकलो काय म्हणलं रस्ता. एवढी चमचम नगरी कशी दिसू लागली. पुन्हा 1.25 लाख सोनेरी पताका. हा कश काय दिसू लागल्या. पाहता क्षणीच डोळे झाकले आणि समोर पाहिलं तर आपली पत्नी भरजरी साडी नेसलेली. अगं म्हणली कुठे टाका टाकला. सोन्याचा भाव तर किती झालाय म्हणले. 1,40,000 गेला. तू एवढं सोनं नाणं अलंकार धारण करून आलीस. लक्ष्मी सारखी दिसू लागलीस. इकडे सोने नाणे अलंकार दाग दागिने नवीन साडी पैठणी कुठून आणली. दासी नाम निष्ककंठी नाम. निष्ककंठी म्हणजे हे सगळे गळ्यातले अलंकार. सगळ्या दासी सोबत होत्या. हातात दिवे घेऊन आलेल्या होत्या. आणि कसं काय तू. ती म्हणाली अहो तुम्ही तिकडं कृष्णाकडे गेलात आणि कृष्णाने इकडे सोन्याची नगरी केली. फेलेली भाषा आणता. सगळीकडे सगळं नगर सुंदर झालं. सगळ्यांच्या घरामध्ये श्रीमंती आली. आपल्या घरात तर आलीच आली परंतु आपले घर सुद्धा श्रीमंतांनी युक्त झालं. आसनं काय त्याचप्रमाणे सोन्याचे पलंग काय. सर्वत्र मोत्याचे असे झालरी काय. स्वच्छ स्फटिक कुड्डेशू. स्फटिकाच्या फरशा काय. रत्नाचे दिवे काय. आणि पाहिल्याबरोबर सगळी समृद्धी पाहिली. कृष्ण कसाय तर पर्जन्यवत स्वयमीक्षमाणू शब्द वापरलाय. कृष्ण कसाय पर्जन्याप्रमाणे. पर्जन्य जसा सगळीकडे पडतो. अरे इथं समुद्र इथं काय पडायचं नाही. तो समुद्रावरही पडेल भूमीवरही पडेल आणि डोंगरावरही पडेल. सारखा साम्य. भगवंतामध्ये साम्य तत्व आहे. आणि म्हणून ही साम्यता दाखवण्यासाठी समता दाखवण्यासाठी पर्जन्यवत शब्द वापरलाय. त्याप्रमाणे ते म्हणतात. आणि मग मात्र सुदामा भगवंताचं प्रार्थना करू लागला. देवा मला ही संपत्ती नको. या संपत्तीमध्ये जर तुझा विसर पडणार असेल तर मला ही संपत्ती नको. घेऊन जा परत. राज्यम विभूतीर्न. मी या राज्याचा संपत्तीचा अधिकारी नाहीये. मला धन नको कारण धनातून मद प्राप्त होतो आणि त्यातून गर्व प्राप्त होतो. माझी भक्ती नष्ट होईल. पश्चन्निपातम धनिना मदोद्भवम. धनामुळे मद येतो आणि भक्ती नष्ट होते. भक्तो तीव जनार्दने. मला फक्त तुमची भक्ती द्या असं म्हणल्याबरोबर भगवान तिथे प्रगट झाले आणि म्हणाले ही संपत्ती मी तुला दिलीये. तुझी भक्ती कधीच कमी होणार नाही. तुझी भक्ती कायम राहील. सत्तधाम लेभे चरिता चिरता शताम गतिम. अचिर कायम स्वरूपी तुझी श्रीमंती आणि भक्ती राहील. याप्रमाणे आणि हा जो अध्याय ऐकतो लब्ध भावो भगवती कर्मबंधात विमुच्यते. तो सगळ्या कर्मबंधापासून मुक्त होतो. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सुदाम्यावर केलेली कृपा इथे सांगितली. आता उद्याच्या चिंतनामध्ये कृष्णाची गोपगोपींची कशी भेट होईल आणि या ठिकाणी इतर या यज्ञ वगैरे कसे वसुदेव करतील या संबंधीचे विवरण करतील तो भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. उद्याची वेळ 8:30 ते 9:30 अशी राहील. उद्याची वेळ 8:30 ते 9:30.